आणि खरं तर पुण्यातला हा पाऊस पाहिल्यानंतर असं वाटतंय की आता अवकाळी पावसामुळे इतकं मोठं नुकसान होत असेल, इतकी अडचण जर पुण्यात होत असेल, तर पुढच्या काही महिन्यांमध्ये जेव्हा मान्सूनला सुरुवात होईल तेव्हा नेमकी काय परिस्थिती असेल? कारण पुण्यात पावसानं धुमाकूळ घातलाय. या पावसामुळे स्वारगेट बस स्थानकाला तळ्याचं स्वरूप आलेलं होतं, त्यामुळे प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल झालेत. पाण्यातून वाट काढत बसमध्ये शिरावं लागत होतं. सुदैव एवढंच की बसमध्ये पाणी शिरलं नाही, पण महिला आणि मुलांचे मात्र फार हाल झाले. स्वारगेट बस स्थानकात गुडघाभर पाणी साचलं होतं. आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी इथून आढावा घेतलाय, आपण पाहूया. पुण्यात आज जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं आणि माझ्या पाठीमागे जे दृश्य आपण पाहत आहे हे कुठलं तळं नाहीये किंवा हे पाणी जे दिसतंय हे पुण्यातील सर्वात जास्त ज्या ठिकाणाहून प्रवाशांची वाहतूक होते त्या स्वारगेट बस स्थानकातलं हे सगळं चित्र आपल्याला पाहायला मिळते. अक्षरशः गुडघाभर पाणी या स्वारगेट बस स्थानकात साठल्याचं सध्या पाहायला मिळते आणि जी बस लागलेली आहे त्या बसमध्ये चढताना देखील प्रवाशांना त्या घाण पाण्यातून बसमध्ये चढावं लागतंय. खरं तर या स्वारगेट बस स्थानकामध्ये अगदी मोठे मोठे नेते मंत्री सांगत असतात की काही घटना घडल्यानंतर आम्ही मोठ्या उपाययोजना केलेल्या आहेत, प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेतोय. मात्र अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि या अवकाळी पावसातच या स्वारगेट बस स्थानकाची काय हाल झालेले आहेत हे चित्र आपण पाहतोय. आणि या बस स्थानकावरून महिला असतील किंवा लहान मुलं असतील हे मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात. आत्ता देखील आपण जर पाहिलं तर बारामती असेल किंवा सातारा असेल या ठिकाणी जाण्यासाठी ज्या बस ज्या ठिकाणी लागत असतात त्या ठिकाणी ही प्रवाशांची गर्दी आहे आणि या प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व उपाययोजना करून देखील आता अवकाळी पावसामुळे या बस स्थानकाला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे आणि या घाण पाण्यातूनच प्रवाशांना आपली बस पकडावी लागते. खरं तर यावर उपाययोजना होणं अपेक्षित आहे आणि प्रवाशांचे जे हाल होत आहेत हे देखील हाल होऊ नये यासाठी एस.टी. महामंडळ प्रशासनाने काळजी घेणं अपेक्षित आहे. मात्र सध्या तरी प्रवाशांचे प्रचंड हाल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे.